बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेली, कष्टानं वाढवलेली, जोपासलेली शिवसेना अहो या एकनाथ शिंदे यांनीच फोडली, पळवली, चिन्ह सुद्धा बळकावलं. तोतया असा उल्लेख केलेला. तोतया मित्र हो, नमस्कार. मराठी माणसाचा आत्मा असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. मराठी माणसाला जागृत आणि जिवंत ठेवणाऱ्या माननीय बाळासाहेबांना आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ऐकलं तरी मराठी माणसाचा ऊर कसा भरून येतो आणि मनामध्ये एक स्वाभिमान जागृत होतो. बघा, त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्तानं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना प्रमुखांच्या अनेक आठवणी चाळवल्या गेल्या आहेत. अर्थात माननीय बाळासाहेबांच्या आठवणी उदंड आहेत. महाराष्ट्रावर त्यांचं खूप मोठं ऋण आहे. महाराष्ट्र मनामध्ये या बाळासाहेबांची प्रतिमा, आठवण, त्यांचं कार्य जपत ठेवत आलेलं आहे. आता बघा, सामनामध्ये हे जे सगळं अग्रलेखामध्ये मांडलेलं आहे त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेली, कष्टानं वाढवलेली, जोपासलेली शिवसेना अहो या एकनाथ शिंदे यांनीच फोडली, पळवली, चिन्ह सुद्धा बळकावलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस आजही हळहळतो. या सगळ्या आठवणी आल्या ना तर तो व्याकुळ देखील होतो. आता बघा, शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना, या दैनिकातून मात्र आज यावर प्रखर अशा स्वरूपाचं भाष्य केलेलं आहे. शिवसेना प्रमुख नसते तर, असं या अग्रलेखाचं शीर्षक आहे. आता तसं पाहिलं तर रोजचा सामना हा प्रसार माध्यमासाठी बातमीच असते. आजचा दिवस तर खास बाळासाहेबांची जयंती. अमित शहा यांनी शिवसेना फोडून ती एकनाथ शिंदे यांच्या हाती दिल्याचं या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे. अग्रलेखात एकनाथ शिंदे यांचा तोतया असा उल्लेख केलेला. तोतया सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक घटनांवरही टीका करण्यात आलेली आहे या अग्रलेखामध्ये. पण बघा, अग्रलेखाच्या सुरुवातीला शिवसेना फुटीचा उल्लेख करीत म्हटलं आहे, अमित शहा यांच्यासारखे लोक महाराष्ट्रात येतात, भाषणं करतात. आपल्या भाषणात ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नाइलाजानं घेतात. पण बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी निर्माण केलेली शिवसेना रूपी कवचकुंडलं याच अमित शहा यांनी मोडून ती कुणा तोतया शिंदेच्या हाती सोपवली. पानिपतात मात खाल्लेल्या युद्धभूमीत काही मतलब्यांनी एक तोतया सदाशिवराव भाऊ उभा केला होता आणि त्यानं राज्यावर दावाही सांगितलेला होता. ही तोतईगिरी नंतर उघडी झाली होती. याच प्रकारे अमित शहा यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखे तोतये सदाशिव भाई निर्माण केले. राज्यात गेल्या वर्षभरापासून विविध जातीकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. यामुळं राज्यातील सामाजिक वातावरणही आता बऱ्यापैकी चिघळलेलं तर आहे. त्यावरही सामनाच्या अग्रलेखामध्ये अगदी रोखठोकपणे भाष्य करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरे यांची पदोपदी आठवण येत आहे. महाराष्ट्र आज दरोडेखोरांच्या हातात आहे. मराठी माणूस पोटजातीत फाटला आहे. इतका फाटला आहे की त्याला ठिगळही लावता येत नाही. आता मराठी म्हणून ज्यांना एक केलं ते मराठेतर, ओबीसी, धनगर, माळी, वंजारी, दलित अशा तुकड्या तुकड्यात फुटून एकमेकाशी वैर घेऊन लढत आहेत, असंही या अग्रलेखात म्हटलेलं आहे. आता शेतकरी, बेरोजगारी आणि उद्योगावर देखील या अग्रलेखामध्ये भाष्य केलं गेलं आहे. अग्रलेख तसा मोठा आहे, पण बघा, अग्रलेखाच्या शेवटी या अग्रलेखात सामनामध्ये राज्यातील शेतकरी, बेरोजगारी आणि उद्योगावरही लिहिण्यात आलेलं आहे. तर काय म्हटलंय बघा, मराठी म्हणून भक्कम एकजूट उभारणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र भाजपच्या शहा फडणवीसी राजकारण्यांनी गलित गात्र केलेला आहे. महाराष्ट्रात शेतकरी मरत आहे. मराठी तरुण बेरोजगारीच्या खाई झोरपळत आहे. महिलावर तर काय बलात्कार आणि खुनी हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्राचे उद्योग लुटून शेजारच्या गुजरातमध्ये नेले जात आहेत, असंही या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचे दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणी झाली असते
मराठी माणूस लाचार आणि हतबल झाला असता महाराष्ट्र हा शिवरायांचे मराठी राष्ट्र राहिले नसते आणि महाराष्ट्राच्या शौर्याची आणि मर्दानगीची सुंता झाली असती. या काही ओळीत बघा सामनानं अगदी सगळं काही सांगून टाकलेलं आहे. सामनाचा अग्रलेखात तसं बघितलं तर बातम्याचा आणि चर्चेचा विषय रोजच होत असतो. आज मात्र मराठी मन आणि मराठी मन सुन्न करून टाकलेले आहेत. अगदी काही थोडक्या मोजक्या पण नेमकेपणानं प्रभावीपणानं. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जरूर वाचा सामनामधील हा अग्रलेख. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. अशा थोर विभूतींना पुन्हा पुन्हा भेटायला मिळालं हो. मलाही ते आठवलं तर अगदी सगळं काही जादूई वाटून जातं. मित्रांनो, सामनाच्या अग्रलेखामध्ये बघा एकनाथ शिंदे यांना तोतया म्हटलेलं आहे. आता यावर तुम्ही काय म्हणाल किंवा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर सांगा. शक्यतो बघा आपलं नाव लिहून कमेंट करा, म्हणजे कदाचित त्यावरही दुसरा व्हिडिओ होईल आणि तुमच्या नावाचा कदाचित उल्लेखही होईल. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.